भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या माजी सरपंचांना प्रशासक बनवू नका, माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचा इशारा। परंड्यामध्ये स्वादिष्ट जेवण हवंय का? तर मग या हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये। येथे मिळणार मटण डवारा थाळी अनलिमिटेड फक्त 250 रुपयांमध्ये, गावरान चिकन डवारा थाळी अनलिमिटेड फक्त 200 रुपयांमध्ये, किनारा मच्छी थाळी अनलिमिटेड फक्त 200 रुपयांमध्ये, व्हेज थाळी अनलिमिटेड फक्त 200 रुपयांमध्ये। तर मासिक मेसची ऑर्डर देखील स्वीकारला जाईल। आमचा पत्ता आहे पिंपरखेडा रोड, परंडा तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीत विकासादरम्यान झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचांच्या कार्यकाळात विविध शासकीय विकास योजनांमध्ये आर्थिक अनियमित झाल्याच्या तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आल्या होत्या। या तक्रारींची संबंधित विभागाकडून सखोल चौकशी करण्यात आली। चौकशीअंती भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्याचे सांगितले जात होते। तसेच सरकारी निधीचा अपहार केल्याप्रकरणी संबंधित माजी सरपंचांकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून स्वच्छ प्रतिमेची व निष्पक्ष व्यक्ती नियुक्ती करणे अपेक्षित असते। मात्र ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत त्यांनाच पुन्हा प्रशासक बनवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। ज्यांच्यावर वसुलींची टांगती तलवार आहे ते गावाचा विकास कसा करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। जर भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महासंघाने दिला आहे। या निवेदनाद्वारे माहिती अधिकार कार्यकर्ते संघाचे शेख फारुक, कानिपनाथ सरपणे, विजय मेहेर, जमीर शिकलकर, धनंजय गोपने, फारुक मुलानी, किशोर येवारे, अमित आगरकर, असलम पला, अलीम शिकलकर, शिवाजी काळे आणि दत्तात्रय गोडे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या सह्या यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। संपादक विजय मेहेर, न्यूज मराठी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।